माझ्याकडे स्टेअर करत होते बरं का, कंटिन्यू स्टेअर करत होते. तर मला कळेच ना काय झालं. मी काय केलं, मी एक डिसाईड केलं की कुछ भी हो जाए, अब इनके पास देखना ही नहीं. सेफ प्लेस काय असणार आहे जास्तीत जास्त यात्रेमध्ये? देऊळ, राईट. तर मी दोन स्टोरीमध्ये कन्फ्युज्ड आहे. मी कुठली तुम्हाला स्टोरी सांगू? माय सिस्टर कम्स टू द रेस्क्यू अँड शी इज लाईक, काय आहे बाबा? हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आफ्टर लॉंग मी हा स्टोरी टाईम व्हिडिओ करते आहे बिकॉज खरं तर मी दोन स्टोरीमध्ये कन्फ्युज्ड आहे. मी कुठली तुम्हाला स्टोरी सांगू? पण आय थिंक सो ही जी स्टोरी आहे ती जास्त इंटरेस्टिंग आहे. सो मी ही वाली स्टोरी तुम्हाला सांगते. ओके. आणि मी स्टोरी सांगत सांगत माझं स्किन केअर करणार आहे. नाईट टाईम स्किन केअर. इट्स 11:30 आणि आता मला व्हिडिओ करायला सुचत आहे. सो लेट्स स्टार्ट. सो बेसिकली ना, आमच्या मामाच्या गावची यात्रा होती आणि तिकडे आम्ही सगळे जण गेलो होतो. दरवर्षी आम्ही जातो. कळायचंय बघा, तुम्ही मामाच्या गावाला जाता, मस्तपैकी एन्जॉय करता, ओके, मामाला भेटता वगैरे. पण आमचं असं नव्हतं. आम्ही मामाला भेटणार नव्हतो का, ही इज नॉट माय सक्का मामा, बट ही इज माय मामा. ओके. तर सीन असा होता की आम्ही त्याला भेटणार नव्हतो. आम्ही जस्ट बाहेरच्या बाहेर येणार होतो, निघणार होतो. म्हणजे मामाला आम्ही भेटणार होतो. सो आम्ही फक्त काय करणार होतो, गेम्स वगैरे खेळणार होतो आणि जाणार होतो घरी. ओके. आणि मम्मीने घरी आमचं जेवण केलं होतं. ओके. तर फक्त आणि फक्त गेम्स खेळण्यासाठी किंवा ते पाळणे जे असतात ते खेळण्यासाठी आम्ही मामाच्या गावाला गेलो होतो. म्हणजे तिथे खेळायला गेलो होतो बेसिकली. तर मामाचं गाव इज लाईक आय थिंक 2 to 3 kilometers अवे फ्रॉम माय प्लेस. आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला आणि एव्हरीथिंग. होतं की जो माझा भाऊ आहे ना, त्यासोबत त्याचा एक फ्रेंड आला होता आणि तो फ्रेंडला कुठंतरी जेवायला जायचं होतं. म्हणजे कोणाच्या तरी घरी जेवायला जायचं होतं. म्हणून असं काय झालं माहिती का, माझा भाऊ आणि तो त्याचा मित्र ते दोघं जण जेवायला गेले एका ठिकाणी. ओके. सो तोपर्यंत माझा भाऊ मला बोलला की एक काम कर दीदी, तुमचं तुम्ही फिरा आणि तोपर्यंत मी जेवून येतो. मग आम्ही फिरत होतो. ओके. फिरून वगैरे झालं, त्यानंतर आम्ही निवांत येऊन, आता सेफ प्लेस काय असणार आहे जास्तीत जास्त यात्रेमध्ये? देऊळ, राईट. मग आम्ही देवळात जाऊन तिथे साईडला कट्टे होते, तिथे जाऊन बसलो. ओके. तो आय विल टेल यू द सिनारिओ कसा होता. असा एक कट्टा होता आणि असा एक कट्टा होता. सो अशा जो कट्टा आहे ना, तिथे मी जाऊन बसले एकटीच. आणि इकडे ह्या जो कट्ट्याला, इथे माझी बहीण आणि माझी अजून एक छोटी बहीण बसली. माझी बहीण, माझी छोटी बहीण आणि इथं मी होती. ओके. सो ह्याच रोला, म्हणजे इथे माझी बहीण आणि छोटी बहीण बसली आहे ना, तिथे एक आजोबा बसले होते. त्यांच्या साईडला अजून एक आजोबा बसले होते. ओके. सो ते साईडचे जे आजोबा होते, म्हणजे इथे एक आजोबा आहेत, इथे एक, म्हणजे इथे एक आजोबा आणि इथे एक आजोबा, असे दोन आहेत आजोबा. ओके. सो जे मागच्या बाजूचे आजोबा होते ना, ते माझ्याकडे कंटिन्यू स्टेअर करत होते आणि मी क्रॉसमध्ये, म्हणजे इथं आजोबा आहेत, इथं मी बसले. सो असे क्रॉसमध्ये ते वाले माझ्याकडे स्टेअर करत होते बरं का, कंटिन्यू स्टेअर करत होते. तर मला कळेच ना काय झालं. मला असं वाटलं त्यांनी मला ओळखलं वगैरे असेल, कारण की पप्पांची वगैरे ओळख आहे त्यांच्या त्या गावामध्ये आणि मामाच्या घरी पण मी जाऊन आली आहे, त्यामुळे मला ओळखलं असेल असं मला वाटलं, की ओळखलं असेल वगैरे, ह्यांची मुलगी आहे वगैरे वगैरे, लाईक दॅट वे. तर म्हणून मी काय केलं माहिती आहे का, मी इग्नोर केलं. मी एक दोनदा स्माईल त्यांच्याकडे केलं आणि मग इग्नोर केलं, बिकॉज मला पूर्णपणे इग्नोर करायला ते कसं तरी वाटत होतं, म्हणून मी स्माईल करून इग्नोर केलं. तर मला असं वाटलं की आता हे संपलं, म्हणजे ठीक आहे. पण ते खूप वियर्ड पद्धतीनं स्टेअर करत होते, की असं 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 करत होते. सो मला असं झालं की भाई, म्हणजे ह्यांना नक्की काय करायचं आणि हे असं का स्टेअर करतात आहे वगैरे वगैरे. तर मला असं वाटलं. सो मी काय केलं माहितीये का, मी त्यांना इग्नोर करायला लागले. आता त्यांना जेव्हा मी इग्नोर करते, तर त्यांना ते समजलं पाहिजे ना की आय एम इग्नोरिंग हिम. तरी त्यांना ते काय समजलं नाही. ही स्टील स्टेअरिंग ॲट मी. तर मी एक दोनदा असं पण केलं की काय आहे, म्हणजे तुम्ही का बघताय वगैरे, असं पण मी केलं. एवढी माझ्याकडं, ठीक आहे ना, गर्दी होती त्याच्यामुळे मला असं भीती नव्हती वाटत. पण सीन असा होता की माझ्या पप्पांचे ते खूप जण ओळखतात आणि तिथे मला माझ्या पप्पांची रेप्युटेशन नव्हती कमी करायची, की तुमची मुलगी बघा कशी आहे वगैरे. तर मग मी काय केलं, मी एक डिसाईड केलं की कुछ भी हो जाए, अब इनके पास देखना ही नहीं. तो हो. तर हे सगळं झालं आणि माझ्या बहीण सुद्धा ही नोटीस करतीये. ओके. मी एकटी नव्हती जी नोटीस करत होते, तर माझी बहीण पण नोटीस करत होती आणि ती माझ्याकडे बघत होती. आणि मी पण कसं माहिती का, फुल्ली असं फोनमध्ये स्क्रोल करतीये की आय डोंट गिव्ह अ एफ. आणि त्याच्यामुळे असं झालं की सीन,
मी बघतच नाहीये. आय डोंट नो यू गाईज. तुम्ही माझ्याकडे बघताय हे मला माहितीच नाहीये. मी असं ते प्रिटेंड करत होते. बट इट वॉज नॉट ट्रू गाईज. मला इतकं असं 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 झालं होतं ना, हायपर झालं होती मी, की नक्की आता काय करू, कुठे पळू, काय कळत नव्हतं. आणि त्यात मी आय थिंक आम्ही रिक्षाने आलो होतो का काहीतरी सीन होता, आय डोंट रिमेंबर. बट असा काहीतरी सीन होता. मग ते सगळं झालं. आणि त्यानंतर ते आजोबा कंटिन्यू तरी पण माझ्याकडे स्टेअर करतात आहे. आणि आय वॉज लाईक की अब नहीं हो पा रहा है मेरे से इग्नोर, तो मैं एक काम करती हूँ, जहाँ पे मेरी बहन बैठी है वहां पे मी जाके बैठती हूँ, असं माझ्या डोक्यात आलं माझ्या. ओके. तर माझं झालं की मग आम्ही कसं बसलोय, ते आजोबा जे बघत होते माझ्याकडे ते आजोबा, त्यांचा फ्रेंड होता कोणतरी ते एक आजोबा, माझी छोटी बहीण, माझी बहीण आणि मी, असं आम्ही बसलो. तर ते जे आजोबा माझ्याकडे बघत होते ते तर असे असे करून वाकून वाकून माझ्याकडे बघत होते. आणि असं पण नाही की मी काय तर चुकीचे कपडे घातलेत किंवा दिसतंय काय वगैरे, असं काय नव्हतं. मी कुर्तीमध्ये होती, लाईक कुर्ती. आणि तरी पण ते माझ्याकडे बघत होते. आणि तर असे वाकून वाकून बघायला लागले. मग मला खूप जास्त असं भीती वाटायला लागली की मी काय बोलू पण शकत नाहीये. एक तर सगळं ओळखीचं आहे इथे आणि कुछ भी नहीं कर पा रहे हम लोग. ये कैसे होगा एंड कैसे करेंगे? आई वाज इन जीरो आइडिया अबाउट दैट. अभी क्या करेंगे समझ ही नहीं आ रहा था ब्रो. समझ ही नहीं रहा कि क्या करे अभी. तो मेरी बहन, माय सिस्टर कम्स टू द रेस्क्यू एंड शी इज लाइक काय आहे बाबा. डायरेक्टली वो बोली की काय आहे बाबा. तर बाबा कसे रिप्लाय करतात आहे की नाही मी तुमच्याकडे नाही बघत आहे. आम्ही काहीच बोललो नाही की तुम्ही आमच्याकडे का बघताय वगैरे वगैरे. आम्ही फक्त एवढंच म्हणलो की काय आहे बाबा. ओके. सो त्याने स्वतःनी ते चुकी लपवायची म्हणून त्याने पटकन पटकन कव्हर अप करायचा ट्राय केला. पण त्याला काय ते जमलं नाही. मग वसू बोलली काय बघताय तुम्ही वगैरे वगैरे, तुम्ही आमच्याकडेच बघताय वगैरे. तर ते आजोबा बोलले की नाही मी तुमच्याकडे बघतच नव्हतं वगैरे. तर वसू बोलले की नाही, वसू म्हणजे माझी सिस्टर, की नाही बाबा तुम्ही आमच्याकडे बघताय काय बघताय, तुमच्या काय घरी काय आई बहिणी नाही आहेत का, अशी माझी बहीण बोलली. तर मला असं झालं की भाई आपल्याला मॅटर वाढवायचं नाहीये. सो मला असं झालं की मॅटर कम करना है, हमें बढ़ाना नहीं है. तर एक बसू शांत बस बसू शांत, बिकॉज तिकडे म्हणजे सगळे ओळखीचे होते. ओळखीचे नसते तर दॅट इज डिफरंट थिंग, त्यात तिथं मी बोलू शकत होते. पण ओळखीचे असल्यामुळे सीन काय झाला माहिती का, एक रेपुटेशन असतं पप्पांचं ते खराब होतं. ते मला नाव नको पाहिजे होतं. तर मग मी काय म्हणलं वसू शांत बस, वसू शांत बस, इट्स ओके, बघूया आपण काहीतरी. तर ते आजोबा एकदम हायपर झाले आणि दे आर लाईक मी नाही तुमच्याकडे बघत आहे, माझी पोरगी एवढं एवढं कमवते, कोटी कोटीमध्ये कमवते, असे करते तसं करते. मग माझ्या बहिणीने रिप्लाय केलेला मग तिला पण तुम्ही ह्याच नजरेनं बघता का. आता तिला पण तुम्ही ह्याच नजरेनं बघता का असं म्हणल्यानंतर त्या आजोबा अजून जास्त असं झालं की ये मेरे को ऐसे कैसी बोली, ही अशी मला बोललीच कशी, हे कसं काय असं पॉसिबल आहे की कोणी मला असं कसं बोलू शकतं वगैरे वगैरे. तर गाईज तर ते आजोबा असे का करत होते, तर ते पिलेले होते आणि आम्ही पिलेल्या माणसासोबत भांडत होतो. मग ते सगळं झालं आणि मी पण म्हणते तुम्ही काय सांगू नका मला, असं करू नका तसं करू नका, मी पण बोलतीये. ओके. तुम्ही कसं असं बघताय माझ्याकडे, किती चुकीची गोष्ट आहे ही वगैरे वगैरे, मी पण बोलतीये. आणि मग तिथे काय होतं माहितीये का, तिचे ते परत तिथून जातात. ओके. मी बोलते चल जाऊ दे राहू दे, कशाला उगाच मध्ये मध्ये करा ना. आणि उगाच कसं नाव बदनाम होतं ना. तर ते सगळं झालं. हम्म. ते सगळं झालं बरं का आता guys. आता ते आजोबा गेले असतील ठीक आहे, ते आजोबा दुसरीकडे कुठं जाऊन बसले म्हणून आम्ही परत येऊन त्या जागेवरती बसलो. तर ते आजोबा ही हॅज द ऑडॅसिटी टू दुसऱ्याला घेऊन यायचं आणि त्याला आमच्यासाठी त्याच्या वतीनं म्हणजे आमच्या बरोबर त्याच्या वतीनं बोलायचं. ओके. तर इथं फन पार्ट येतो की तो म्हातारा एका माणसाला घेऊन येतो. ओके. तर तो माणूस असा जरा लाईक मला वाटतंय 48 50 असा एजचा असेल तो. ओके. तो माणूस तर तो माणूस येतो आणि तो माणूस त्या माणसाला तो म्हातारा सांगतो की बघ ना हे मला मोरी काय पण म्हणतो की चुकीच्या नजरेनं बघतोय वगैरे 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 वगैरे. तर तो माणूस आम्हाला बोलतो की दीदी काय झालं. तर मी सांगते की तो माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघत होता, असं होत होतं तसं होत होतं, खूप घाण नजरेनं बघत होता, मी तिकडे जाऊन बसले तरी पण तो माझ्याकडे वाकून वाकून बघत होता. सो हे मी सगळं बोललं. तर ही वॉज लाईक की मी नाही ओळखत, हु इज ही, आय डोंट नो. आणि तो तिथून जातो आणि मला इतकं हसू येत होतं त्या पॉइंटला, इतकं हसू येत होतं की तो भाई त्याला घेऊन आला आणि ही इज लाईक आय डोंट नो हिम. सगळं ऐकल्यानंतर ओके
ही वॉज नोइंग हिम बट आई डोंट नो ही अभी क्या कर रहा है, ये वो करके वो गया वहां से. आणि मेरे को इतनी हसी आ रही है ना. मी बोलला का बघा तुमच्या सपोर्टला कोणीच नाहीये, तुम्ही चुकलाय, सगळ्यांना कळतंय तुम्ही चुकलाय वगैरे वगैरे मी सुरूच केलं. तर मग काय झालं माहितीये का, मी काही शिवी वगैरे नाही दिली किंवा मी कायच बोलले. मी फक्त बोलले, तिने चुकून त्यांना दाखवून दिली की तुम्ही प्रत्येक माणसासोबत असंच करता का, आणि हे ते मी बोलायला लागले. ओके. सो त्यानंतर जे जे साईडला म्हातारे होते ना, तर ते म्हणले बाळा जाऊ दे, ते पिलेले आहेत, पिलेल्या माणसाला काय कळत नाही, तुम्ही कशाला उगाच वाद करताय वगैरे वगैरे वगैरे. सो माझ्या मामाची मी ओळख सांगितली, ही हे जायचं आहे म्हणजे त्यांची आहेस का तू वगैरे वगैरे. मग त्यांना ओळख वगैरे कळली, मग असं ते शांत की पप्पाला काय सांगू नको वगैरे 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 सगळं झालं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. तोपर्यंत माझा मामा पुढून येतो. मग मामाला मी सांगते सगळ्या गोष्टी आणि शेवटी आय डोंट नो नक्की त्या म्हाताऱ्यासोबत काय झालं वगैरे काय झालं. बट असं का करायचं भाई, मला खरंच कळत नाही. त्या म्हाताऱ्या म्हणजे तरुण पोरं एक वेळ ठीक आहे भाई, तुम्हाला खरं सांगते त्या यात्रेमध्ये पूर्ण तरुण पोरं इतकी पोलाईट होती की हा या ते जाऊ दे त्याला जाऊ दे असं. आणि म्हातारी भाई मला खरंच नाही कळलं नाही की काय सीन आहे. तरुण पोरं खरं सांगते मला, तरुण पोरं खरंच म्हणत होती की यार जाऊ दे ना, या आम्हाला साईड दे वगैरे वगैरे असं की हा दीदी जावा तुम्ही वगैरे असं. आणि हे म्हातारे असे करत होते. म्हणजे मला खरंच सांगत आहे, नक्की आपण भिलं कोणापासून पाहिजे, नक्की काय केलं पाहिजे. मला इतकं बेकार असं ट्रॉमाटाईज झाली होती मी, खरं गोष्ट खूप जास्त ट्रॉमाटाईज झाले होते. आणि त्यानंतर बिकॉज मग भीती वाटायची की भाई कोण असं वेगळं बघतंय आणि कोण. आणि आपल्याला कळतं की कोणी आपल्याकडे कंटिन्यू बघतंय ना, तर कळतं. आणि हे असं एकदम असं बोलता असं करून बोलत होतो. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि तुम्ही फुल घातलंय, एवढं एवढं घातलेलं, फुल कुर्ती होती, काही दिसत नव्हतं माझं. तरी पण भाई म्हणजे मला इतकं एम्बॅरेसमेंट झाली होती तेव्हा की नक्की क्यों आई मैं यहाँ पे, मतलब मंदिर भी सेफ नहीं है अभी. आणि मेन मुद्दा मंदिरात भाई, म्हातारी माणसं मंदिरात असतात आय नो, पण असली म्हाताऱ्या माणसं मंदिरात प्लीज डोंट कम नियर मी, स्टे अवे. लाईक फॉर रिअल. आणि मला असं झालेलं की क्या ही हो गया मेरे साथ. पण घरच्याला सांगितलं नव्हतं. आय थिंक मी काकांना सांगितलं, बिकॉज काकांना मला न्यायला आले होते. मी काकांना सांगितलं आणि काकाने बोलले ठीक आहे जाऊ दे, आता काय करू शकतो, जाऊ दे असं. आणि पप्पाला तर काय माहित नाही, पप्पा जर हा व्हिडिओ बघत असतील त्यांना कळेल. बाकी मम्मीला आय गेस मी सांगितलं होतं आणि बाकीच्या घरच्यांना थोडासा सांगितलं होतं मी. असं काय तर तुम्ही असेल ना, तुमच्यासोबत काय घडलं असेल किंवा घडत असेल तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की प्लीज गाईज, प्लीज ह्याच्यावरती आवाज उठवा, तुम्ही बोला की तुमच्यासोबत हे चुकीचं होतंय, तू असं का करतोयस किंवा तुम्ही असं का करताय. सो दॅट इज युअर राईट. तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही तुम्ही ते हे केलं, एक्सप्रेस केलं पाहिजे. तुमच्या घरच्यांना सांगितलं पाहिजे असं काही गोष्टी होत असतील तर. आणि जर तुमच्याकडून जर हँडल, म्हणजे माझं एक हे आहे की जर त्या गोष्टी ज्या काय होतात आहे ते माझ्याकडून मी हँडल करायचं ट्राय करते. जर माझ्याकडून होत नसेल तरच मी घरच्यांना सांगते, त्याशिवाय मी घरच्यांना सांगत नाही. ओके. कारण की सीन काय माहिती का, उगाच त्यांना पण टेन्शन आणि त्यांना असं वाटतं की तुम्हाला काय डिसिजन्स घेता येत नाहीये, तुम्ही सगळं आम्हाला विचारून करताय वगैरे वगैरे. आणि इट इज नॉट लाईक माझ्या पप्पांनी मला तेवढं दिलंय की तेवढा राईट दिलाय की यू यू हॅव युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, तू ते बोलू शकते, तू ते करू शकते, असं मला पप्पांनी ठेवलंय पहिल्यापासून. त्याच्यामुळे मला काय वाटत नाही बोलताना वगैरे. मी डायरेक्टली बोलते, काय चुकीचं असेल तर डायरेक्टली बोलते. हे मला पप्पाने ठेवले. तुमच्या घरचे तसे असतील नसतील आय हॅव झिरो आयडिया, पण माझ्या पप्पाने तसं ठेवलं त्यामुळे मी घाबरत नाही, मी डायरेक्ट बोलते. आणि सीन असा आहे की माझ्या घरचे सगळे सपोर्टिव्ह आहेत. जरी मी चुकली असेल तरी मला सांगणार की तू चुकली आहेस वगैरे. आणि जर मी चुकली नसेल तर 110% माझ्या सोबतीला, माझ्या सोबत उभं राहणार. सो आय नो देम. त्याच्यामुळे मी तसे पाऊल उचलते. जर तुमच्या मागे काय सपोर्ट सिस्टीम नसेल तर असं काय उगाचच करू नका, बिकॉज दारुड्या माणसं काय करतील वी हॅव झिरो आयडिया. आणि ते माणूस दारू पिला होता. बाय द माझं स्किन केअर झालेलं आहे आणि खूप दिवसानंतर मी स्किन केअर केलंय, पण छान दिसतंय. आणि कारण की मी स्किन केअर आजकाल करतच नाही, कारण की मला कंटाळ येतो खूप जास्त रात्रीचं स्किन केअर करायला. पण आता आता व्हिडिओ करायचा, मेकअप तर आता मी 12 वाजता नाही करू शकत, म्हणून मी मला स्किन केअरच करूया, ते पण नाईट टाइम स्किन केअर. आणि मी काय काय वापरते जर तुम्हाला हवं असेल, कधी कधी वापरते, पण तुम्हाला जर हवं असेल मी काय काय वापरते तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्याबद्दल एक स्पेसिफिक वेगळा व्हिडिओ बनवेन. आणि माझ्याकडे अजून एक स्टुडिओ टाईम आहे, ते मी नेक्स्ट व्हिडिओला घेऊन येईन, तेव्हा मेकअप करेन. ओके. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.